ठाकरे बंधू घेणार मुंबादेवीचं दर्शन। मतदानाच्या एक दिवस आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबादेवीच्या चरणी लीन होणार। अविनाश जाधव यांच्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात याचिका। मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेतील राडा प्रकरण तापलं। भाजप नेत्यावरील हल्ल्याप्रकरणी 5 जणांना अटक। शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटीलही पोलिसांच्या ताब्यात। चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेच्या शिवसेनेनं पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। पैसे वाटतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद। पैसे वाटणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी पकडले। पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांचे पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप। काही जणांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं। मनसेच्या योगेश शिलेंनी पोलिसांकडे सादर केले पुरावे। पोलिसांकडून चौकशीचे आदेश। उल्हासनगरच्या सुभाष टेकडीमध्ये रिक्षातील लाखो रुपयांची पैशांनी भरलेली बॅग जप्त। भाजपनं उमेदवारांसाठी पैसे पाठवल्याचा अपक्ष उमेदवाराचा आरोप। भाजपच्या उमेदवार सीमा शिंदेंनी स्वतः पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप। सीमा शिंदे वॉर्ड क्रमांक 14च्या उमेदवार। आमदार संजय उपाध्यांनी मुलुंडवरून हप्ते गोळा करणारा माणूस पैसे वाटण्यासाठी बोलवला असाही आरोप। कोल्हापूरच्या दत्ताबाळ हायस्कूलमध्ये भाजप उमेदवारासाठी पैसे वाटले। नागरिकांची तक्रार। उमेदवाराचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये वाद। माध्यमांचा कॅमेरा हिसकावण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न। नागपूरमध्ये प्रभाग 14D मध्ये काँग्रेसनं धोका दिया अशा आशयाचे पोस्टर वाटले। पोस्टर वाटल्याचा सीसीटीव्ही काँग्रेसकडून व्हायरल। पोस्टरच्या आडून भाजपनं पैसे वाटल्याचा आरोप। भाजपनं आरोप फेटाळला। बदलापुरात भाजप पदाधिकाऱ्याचं कार्यालय फोडलं। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। तोडफोडीचं कारण अस्पष्ट। पोलीस तपास सुरू। मतदानाच्या 48 तासाआधी प्रचाराला बंदी असताना आयोगानं ऐनवेळी प्रचाराचा कालावधी वाढवला। आज रात्रीपर्यंत उमेदवारांना प्रचाराची मुभा। प्रश्नांच्या सरबत्तीनंतर राज्य निवडणूक आयुक्त भांबावले। खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा। पुण्यामध्ये मोफत मेट्रो आणि बस प्रवास घोषणेवरून फडणवीसांचा अजितदादांवर निशाणा। तर बाजीरावासारखा मनगटात ताकद करून दाखवणार अजित पवारांचा पलटवार। 1995 ते 1999च्या युतीच्या काळामध्ये पार्टी फंडासाठी जलसिंचनाचे पैसे वाढवले गेले। जलसिंचन प्रकरणाबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट। पुढे कारवाई केली असती तर हाहाकार माजला असता। अजितदादांची माहिती। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या कंपनीची पोलिसांकडून चौकशी। डिझाईन बॉक्स त्या कंपनी विरोधात तक्रार आल्यानं 5 मिनिटे चौकशी। तर राष्ट्रवादी पक्ष नरेश अरोरा आणि डिझाईन बॉक्सच्या पाठीशी अजित पवारांचं ट्विट। मतदानासाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल। 17 जानेवारीपर्यंत काही मार्ग पूर्णतः बंद राहणार। प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कारवाई। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वाईन शॉप 16 जानेवारीपर्यंत बंद। दारूची सर्व दुकानं, बार आणि परमिट रूम बंद राहणार। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला निकाल। राज्यामध्ये मकर संक्रांत सणाचा उत्साह। पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीला हलव्याचे दागिने परिधान। पुण्यात माऊलींच्या मंदिराला सजावट तर शिर्डीतही संक्रांतीनिमित्त मंदिराला सजावट।
पनवेलमधील करंजाडेमध्ये दिबा पाटलांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये बॅनरवरून हाणामारी. भाजपचे कार्यकर्ते बॅनर घेऊन आल्यानंतर दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी. वाशिमच्या गोगरी शेत शिवारामध्ये शेतकऱ्याला मारहाण. तालुका कृषी अधिकाऱ्यानं मारहाण केल्याचा शेतकऱ्याचा आरोप. फळबागेची मजुरी रखडल्याची तक्रार केल्याच्या रागातून मारहाण केल्याची माहिती. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानं मृत्यू किंवा जखमी झाल्यास राज्यांना द्यावी लागणार भरपाई. सुप्रीम कोर्टाचा आदेश. ज्यांना कुत्र्यांना खाऊ घालायचं असेल त्यांनी कुत्र्यांना घरी घेऊन जावं. न्यायालयानं सुनावलं. एक फेब्रुवारीची संसदेची सुट्टी रद्द. देशाचा अर्थसंकल्प रविवारीच होणार सादर. सर्व खासदारांना 1 फेब्रुवारीला संसदेत उपस्थित राहण्याचं आवाहन. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद ड्रोन दिसले. सैन्यानं गोळीबार करताच ड्रोन पाकिस्तान सीमेकडे परतले. 3 दिवसातली ही दुसरी घटना.